तर आयटी कंपनीत नोकरी देण्याच्या नावाखाली 350 सॉफ्टवेअर इंजिनियर्सना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यातही घडली आहे। पीसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्रत्येक इंजिनियरकडून 25,000 रुपये घेऊन पोबारा केलाय। कल्याणी नगरमधून कारभार चालवणाऱ्या या कंपनीच्या संचालकांनी मुलांकडून सिक्युरिटी बॉन्डच्या नावाखाली प्रत्येकी 25,000 रुपये घेतले आणि पसार झाले। मुलामुलींचे कॅम्पस इंटरव्ह्यू, चकाचक ऑफिस हे सगळं प्रभावित करणारं होतं। 15 ते 21 ऑगस्ट पर्यंत कंपनीनं सुट्टी जाहीर केली होती, मात्र 22 ऑगस्टला मुलं मुली ऑफिसला गेले तर कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळल्याचं उघड झालं। या प्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या कंपनीच्या देशामध्ये अनेक ठिकाणी शाखा असून त्या ठिकाणी फसवणूक झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे या संचालकांनी सुमारे 11 कोटींचा गंडा घातल्याचं बोललं जात आहे। 3 दिन पहले बंद होने के 2-3 दिन पहले लाइट चली गई थी। हमारी कंपनी में लाइट नहीं थी। उसके बाद पता चला हमारा वो जो लीज पेमेंट कुछ नहीं हुआ था। ओनर ने बताया कि लीज पेमेंट कुछ नहीं हुआ है और लाइट का बिल नहीं पेमेंट हुआ 3 महीने से, इसलिए लाइट कट कर दी गई थी। फिर उसके बाद हम लोग को 1 वीक का हॉलीडे दिया, 1 वीक का ऑफ दिया कि कंपनी ऑफ रहेगी उसी वीक में इन लोगों ने कंपनी बंद कर दी। आज कंपनी बंद आहे आणि ते ओनरचाही काही ठिकाणा नाही आहे, काही नाही आहे आणि आम्हाला फ्रॉड करून ती कंपनी निघून गेली। आमच्या ब्रांचमध्ये 300 स्टुडंट होते, 300 एम्प्लॉईज होते। प्रत्येकाकडून त्यांनी 25,000 रुपये घेतले। 2 महिन्याच्या नंतर ही कंपनी आपला गाशा गुंडाळून निघून गेली आणि या मुलांचे 25,000 रुपये प्रत्येकी, तसेच 8,000 रुपये स्टायफंड हे पण त्यांनी दिले नाही। अशी एकूण 350 विद्यार्थ्यांची जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त रुपयाची त्यांनी फसवणूक केलेली आहे। या संदर्भात तेथे काम करणारे विद्यार्थी अनवर हुसेन खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास येरवडा पोलीस स्टेशन करीत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।